हाय हॅलो नमस्कार। तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ जो दिसत आहे तो आमचा शेताकडचा आहे, म्हणजे गावाकडचा व्हिडिओ आहे। आणि ज्या दिवशी मुलांना सुट्टी होती त्या दिवशी आम्ही गावाकडे गेलो होतो। हे बघा आर्यन रुद्र आणि ज्या उभ्या आहेत त्या माझ्या सासूबाई आहे। बघा किती शेती नारळाच्या झाडापाशी उभा आहे, त्या नारळाची झाडं पण आहे आमच्या शेतामध्ये आणि कपाशी लावली आहे। बघा ना किती सुंदर हिरवगार दिसते सगळीकडे। असं शेतात गेले की मन प्रसन्न होऊन जातं। आणि शेताच्या बाजूला कडेला रस्त्याच्या पलीकडं मंदिर आहे वीरभद्राचं। हे बघा हे कपाशीच्या झाडाला एकदम एका 2-3 पानाला असं बारीक असं एका पक्षाने घरटं केलं होतं, त्यात अंडा होतं एक। तर तेच मुलं बघत होते, आम्ही बघितलं ते आणि इतकं छान घरटं विणलं होतं पक्षाने। पण कोणत्या पक्षाचं आहे ते अंड्याने, कोणत्या पक्षाने हे केलं ते माहीत नव्हतं आम्हाला। तुम्हाला जर माहीत असेल त्या अंड्यावरून तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा प्लीज। बघा ना छोट्याशा पक्षामध्ये किती कलाकृती असते, त्यांनी किती बारीक त्या वाईल गवताने किती सुंदर प्रकारे विणलं होतं। ती मुलं बघत होते आणि हात लावत होते अंडाला। बघा किती सुंदर अशी बारीक विणरते आणि सुंदर प्रकारे ते विणतात। इकडे गावाकडे आले का, शेताकडे आले का मस्त वाटतं, एकदम हिरवेगार सगळे झाड किती सुंदर दिसत आहेत, फ्रेश वाटतं एकदम मनाला। मुलांना तर गावाकडं खूप आवडतं, एकदम मोकळं वातावरण असं, त्यामुळे त्यांना खेळण्यासाठी खूप आवडतं। आणि रानात आलं तर आणखीनच त्यांना मजा येते, ते मोकळे एकदम पळत असतात। हे बघा इथे दोडक्याचं वेल आहे आणि आम्हाला माझ्या सासूबाईने दोडके काही काढून दिले भाजीसाठी। गावाकडे आल्यानंतर थोडाफार भाजीपाला त्या देत असतात। तर थँक्यू हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल। बाय, पुन्हा